चला तर आजचा आपला क्वेश्चन, टुडेज क्वेश्चन, आजचा क्वेश्चन हा रिलेटेड आहे ॲव्हरेजच्या. तर सगळ्यात पहिले आपण क्वेश्चन वाचू, म्हणजे अंदाजा येऊन जाईल की हा क्वेश्चन नेमका आहे कसा. द ॲव्हरेज वेट ऑफ द स्टुडंट ऑफ क्लास वॉज कॅल्क्युलेट ॲज 55 kg. Later it was found that the weight of student calculate mistakenly as a 45 kg instead of 54 kg, due to which the average weight of the student decreases by 4.5 kg. Then find the total number of students in class. अशा प्रकारचे क्वेश्चन, अशा टाईपचे क्वेश्चन नेहमी एक्झाममध्ये येतात आपल्या. तर आपण त्याला पाहूया. तर सगळ्यात पहिले ॲव्हरेजचा कन्सेप्ट AV, ॲव्हरेज इज इक्वल टू सम अपॉन टोटल. हा फॉर्म्युला तर सगळ्यांना माहीतच असेल. तर सगळ्यात पहिले आपण असं कन्सिडर करू की द नंबर ऑफ स्टुडंट आहेत, एक्स घेऊ, नंबर ऑफ स्टुडंट BX. ओके, तर या फॉर्म्युलामध्ये टाकू आपण. तर इथे ॲव्हरेज किती सांगितलेलं आहे त्यांनी, 55 टाकू आपण. 55 ॲव्हरेज इज इक्वल टू, त्याचा सम माहीत नाही आपल्याला, सम अपॉन टोटल नंबर ऑफ, टोटल म्हणजे कोणत्याही वस्तूची टोटल. इथं आपण टोटल नंबर ऑफ स्टुडंट X, म्हणजे आपली इनडायरेक्टली सम काय येईल, इथे सम काय येईल, सम इज इक्वल टू 55 इंटू X. हे खूप लॉंग पद्धतीने सांगत आहे, पण ही पूर्ण प्रोसेस आपल्याला कळल्याशिवाय शॉर्टकट येणार नाही. तर सम आपल्याकडे आलेले 55X. तर इथे या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे की चुकीमुळे मिस्टेकली 45 kg टाकलेली आहे, कशा, इन्स्टेड ऑफ 54 kg. तर आपण आता ही चूक झालेली आहे. तर समजू की आता आपण की हे 45 टाकलेलं आहे, 45 हे काढून टाकायचं. जी चुकीची व्हॅल्यू, चुकीचं वेट ॲड झालेलं आहे ते काढून टाकायचं आहे, आणि जे बरोबर वेट आहे ते ॲड करायचं आहे. म्हणजे काय होईल, 55X. सम काय आहे, 55X. त्याच्यामधून काय काढायचं आपल्याला, चुकीचं वेट मायनस 45, आणि टाकायचं काय आहे, जे बरोबर वेट आहे ते 54 kg. आणि असं जर आपण केलं तर या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, ड्यू टू विच द ॲव्हरेज वेट ऑफ द स्टुडंट इज डिक्रीजेस बाय 0.5 kg. पण आता आपण हे असं केल्यावर त्याचं वेट 0.5 kgनं डिक्रीज होत आहे. पण आता आपण बरोबर केलं, चुकीची वेट काढलं आणि बरोबर वेट टाकलं, तर आपण आता 0.5 kg काय होईल, ॲड होईल, सबस्ट्रॅक्ट नाही होणार. तर इथे काय येईल, इज इक्वल टू 55.5 इंटू X. हे पण काय झालं, समच झालं. ओके, म्हणजे इथे 55.5 हे कसं आलं, 55 मध्ये आपण 0.5 ॲड केलं, 55.5 kg. आणि हे X टोटल तर सेमच राहणार आहे, म्हणून ते X. पुढे काय येईल, 55X प्लस 9 इज इक्वल टू 55.5 इंटू X, 0.5X इंटू 9. तो पुढे काय येईल, 55X प्लस 9 इज इक्वल टू 55.5 इंटू X. तर याला कसं करता येईल आपल्याला, 55 इकडे गेला, काय राहिलं 0.5X, आणि Xची व्हॅल्यू काय आली, 18. तर ही आली आपली Xची व्हॅल्यू. आता मी हे खूप लॉंग पद्धतीने सांगितलेलं आहे, पण याला जर शॉर्टमध्ये करायचं असेल तर डायरेक्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे पाहायचं. 55 हे ॲव्हरेज वेट आहे स्टुडंटचं. स्टुडंट नंबर ऑफ स्टुडंट हे कधी पण अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये X घ्यायचं, डायरेक्ट 55X मायनस
मायनस काय करायचं, जे चुकीचे वेट आहे ते मायनस करायचं आणि ॲड काय करायचं, जे बरोबर वेट आहे ते ॲड करायचं इज इक्वल टू. आणि इथे पुढे काय सांगितलेलं आहे, ड्यू टू विच द ॲव्हरेज वेट ऑफ स्टुडंट इज डिक्रीजेस. म्हणजे आता आपण हे बरोबर केलं तर आता हे डिक्रीज नाही होणार, आता इन्क्रीज होणार. म्हणजे काय 55.5 इंटू एक्स. म्हणजे फक्त एका लाईनमध्ये या एवढ्या क्वेश्चनचा ॲन्सर आपल्याला येऊन जाईल. एक्स इज इक्वल टू 18.